हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत. आज आपण बघणार आहोत 34 साईजची बाही कटिंग. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी याची 34 साईजचं पेपर कटिंग कटोरीची टाकली. त्याच्यात मी बाही कटिंग नाही दाखवली, कारण मी या बाही कटिंगचा सविस्तर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार होते. तर बघा मैत्रिणींनो, आता तुम्ही बाही कटिंग करताना तुमची आता ह्या बॅक साईडची जी म्हणजे ब्लाऊजची जी घडी असते ती कितीची येते? 10ची. आणि त्याचं चेस्ट साईज किती? 8.5. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. जर बाही कटिंग करताना ही तुम्हाला बाहीची घडी ती आहे 10चीच घ्यायची आहे आणि मुंडाही तुमचा 8.5चाच घ्यायचा आहे. तर तो कसा मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, इथून तुम्हाला या पद्धतीने टेप लावायचा आहे आणि बाही कटिंगचा मुंडा असतो तो तुम्हाला काढायचा आहे. तर बघा, आता पुढच्या पण साईडचा आपण मुंडा मोजूया मुंड्याचं, आणि बॅक साईडचा पण मुंडा आपण मोजूया. तर आता पहिले आपण बॅक साईडचा मोजून घेते मी, आणि मग तुम्हाला पुढच्या साईडचा पण सांगते. पण दोघी साईडचे मोजून घेऊया. चला मग. तर बघा, आता हे बॅक साईडचं मोजते. तर बॅक साईडचं मोजताना तुम्ही इथे लक्षपूर्वक बघा. या पद्धतीने असा तुम्हाला टेप गोल गोल फिरवायचा आहे, आणि जिथे तुमची चेस्ट लाईन आहे तिथे बघा, तुमची चेस्ट लाईन आहे 8.5. तर आणि त्यात तुम्हाला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे इथे जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलं. तर मग झालं का तुमचं बाहीची घडी 10ची? वाटल्यास इथे पण आपण त्या पद्धतीने बघूया. हे बघा, या पद्धतीने तुम्हाला टेप बघा अगदी बरोबर आला की नाही? 8.5 मुंडा आणि आली 1.5 इंच एक्स्ट्रा टाकून 10ची घडी. तर तुम्हाला हे ना ह्या पद्धतीने अगदी हळूवार असा गोल टेप फिरवायचा आहे. या पद्धतीने आलं 8.5 आणि ही 1.5. तर तुम्ही काय करतात? कस्टमरचं माप घेतात, आणि कस्टमरचं माप घेतल्यानंतर त्यांचा जो मुंडा असतो तोच मुंड्याने तुम्ही बाही कटिंग करता. त्याच्यामुळे तुमची बाही येईल ही चुकीच्या पद्धतीने कटाई होते आणि शिवली जाते आणि ब्लाऊज बिघडतं. चला मग आपण आता बाही कटिंग करूया. खालून एक लाईन टाकून घेतली आहे, आणि तर मला बाहीची उंची 4ची हवी आहे. तर मी इथे 1 इंच एक्स्ट्रा घेते आणि 5वर माप टाकले बाहीचं पूर्ण उंची. त्याच्यानंतर आता आपण घडीचं माप टाकून घेणार आहोत 10चं, आणि हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. मी व्हिडिओ रात्रीचे बनवते, त्याच्यामुळे लाईट कमी असतो, त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तरी पण थोडं बघा. मी अजून पुढे प्रयत्न करेल थोडं लाईटिंग वगैरेचं काहीतरी. आता 2.5वर आपल्याला कॅप हाईट टाकायची, त्याच्यामुळे ही सरळ लाईन मी करून घेते तुमच्या लक्षात येण्यासाठी या पद्धतीने. आता त्याच्यानंतर बघा, इथून तुम्हाला आता बघा इथंपर्यंत जे चेस्टची इथंपर्यंत आपण मोजले, तिथून आपल्याला तो जो मुंडा येतो तो आपल्याला इथे टाकायचा. किती आलेला आहे? 8.5. ठीक आहे, इथं किती आलेला आहे? 8.5. आणि आता इथे तुम्हाला तुमचं दंडगेर टाकायचं आहे. तर दंडगेर आहे 6.5 आणि 1.5 इंच आपली एक्स्ट्रा शिलाई मार्जिन. आता आपण ही पहिले लाईन टाकून घेऊया या पद्धतीने. आता बघा, इथून आपल्याला जॉईन करायचं आहे. तर इथं आपल्याला घ्यायचं आहे 1.5. 34 साईज आहे म्हणून 1.5च घ्यायचं इथे. ते पण साईजनुसारच इथं वरती माप. आता इथून मुंड्याच्या, तर इथून आपण इथेपर्यंत तुम्हाला या पद्धतीने अशी सरळ लाईन टाकून घ्यायची आहे पट्टीतने, जेणेकरून तुम्हाला आकार द्यायला सोपं होईल. आता आपण वरचा आकार देऊन घेऊया. जसं तुम्हाला आकार द्यायला सोपं वाटेल तसं त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्यायचा. अगदी अशा या पद्धतीने तुम्हाला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे. तुम्हाला दिसत असेल तर बघा, इथे आपल्याला हे मी तुम्हाला परत डार्क करून देते लाईन. तर ही तुमची मुंड्याची लाईन, बाहीची मुंडा घेर दिलेला. तर ही आपल्याला मुंडाचा आकार हे फक्त 1.5 इंच यायला पाहिजे. अर्धा इंच पण नाही, 1 इंच पण नाही, बरं का. आणि असं या पद्धतीने दुमडून इथं पॉईंट करून घ्यायचं आहे वाटल्यास, आणि तिथलं माप तुम्हाला मोजून बघायचं आहे. तर ते तुमचं यायला पाहिजे 1.5 इंच, जेणेकरून मग तुमची बाही अगदी सुंदर अशी बसेल. हा सगळ्यात मस्त आणि सगळ्यात असं सोपी पद्धत आहे ही बाही कटिंगची. कधीही बाही कटिंग करताना तुम्ही ह्याच पद्धतीने बाही कटिंग करा. तुम्ही माझा कटोरी 34 साईजची पेपर कटिंग बघितली नसेल कटोरीची, तर ती पण बघा. तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मी कटोरी पेपर कटिंग सांगितलेली आहे. त्याहून सोपी पद्धत नाहीच आहे पेपर कटिंगची. तर बघा, ही झाली बाही कटिंगचं. आता मी तुम्हाला इथून परत डेमो सांगून देते. ती मी इथून किती घेतले. तर बघा, ही आपली आहे 10ची घडी पूर्ण
बॉक्स. आता इथून आपलं एक्स्ट्रा 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. हे इथून आपण एक्स्ट्रा 1.5 मार्जिन घेतले. इथून आपला घेतला आहे 8.5चं, ठीक आहे. इथून आपण 1.5 इंच घेतलेलं आहे. आणि इथून आपली बाहीची उंची आहे ती आहे 5, ठीक आहे. आता इथून हा दंडगेर घेतलेला आहे आपण 6.5चा. बघा, हेच तर माप तुम्हाला बाही कटिंगसाठी लागणार आहे. आणि हे तुम्हाला 1.5 इंचचं. अगदी सोपी पद्धत आहे. जसे तुमचं जे पेपर कटिंग केली तुम्ही किंवा ब्लाऊजवरही जर प्रिन्सेस असेल, फोर्टक्स असेल, तुम्ही बॅक साईड जर कापडावर कट केले असेल तिथून तुम्ही या पद्धतीनेच मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि घडी मोजून घ्यायची आणि त्याप्रमाणेच ही बाही कटिंग. तर तुमची बाही कमी जास्त पण होणार नाही आणि खालीवरती पण होणार नाही आणि अगदी अशी सुंदर अशी बाही कटिंग होईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकही करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईबही करा. अजून तुम्हाला काही माझ्याकडून काही शिकायचं असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तेही मला कमेंटद्वारे विचारा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.